नमस्कार मित्रांनो, आपलं हिंद केसरी बकासूर अपडेट या चॅनलवरती स्वागत आहे। तर आपल्या समोर आहे दशम हिंद केसरी बकासूर। त्यांनी आज त्याच्या वेगाच्या जोरावर जबरदस्त असा कमबॅक केलेला आहे। त्याच्या जोडीला पळाला नाशिककरांचा बादशाहबाई। तर आपण विचारून घेऊया तर आजचा आनंद काय। तर नमस्कार मोहिल शेठ। नमस्कार। काय सांगसान आजच्या विजयाबद्दल? आनंद वाटतो। गेल्या वेळेस बैल नाशिकला आला तेव्हा आपली कुठेतरी हार झाली होती, आपले बकासूरचे सगळे फॅन नाराज झाले होते। आज त्यांनी त्याच्यात 3 नंबर करून दाखवला आणि त्याच्या फॅनला खुश केला। खूप दिवस झालं बैल गुलालात नव्हता आणि त्याने आज ते सिद्ध करून दाखवलं की मी संपलो नाही आणि संपणारही नाही। त्याबद्दल काय सांगसान? आज बैलाचा गुलाल तुटत नाही। हो, बैल गुलाल तो काही प्रश्न नाही। बैला तुम्ही हार जीत कशामुळे पहिल्यात खालीवर होतो ना, तर नाही तुम्हाला बैल दिला तुम्ही नाराज होऊ शकता ना। तुम्हाला बैल देणं भागत आहे ना, तुम्हाला बैल दिल्या बैला हार जीत होणार होते। तो बैली चांगल्या रीती पळतो। त्यांनी तुम्हाला एका फोनवर साम्राज्यासाठी बैल दिला आणि त्यांनी पण तुम्हाला एक फोन केला व त्यांनी तुम्हाला बैल मागितला। तुम्ही बी एका फोनवर त्यांच्यासाठी बैल घेऊन आला, त्यासाठी काय म्हणतात? काय आता त्यांचं प्रेममध्ये सगळं बैल देतात। सुदाम शेटला बी बैल दिला त्यांनी, अजून कोणाला मागतील त्यांना बी बैल देतात। आजचं नियोजन कसं करण्यात आलं होतं? राहुल आप्पा गोरेने वर्षा दैवडी त्यांनी नियोजन केलं का? नमस्कार। तो बैल बी आता त्यांच्या नियोजन गाठावरती पळायचं। कसं नियोजन करण्यात आलं होतं आजचं? महत्त्वाचं म्हणजे आपल्या आज बादशाच्या गळ्यात दिवस पळाला। खरं तर अतिशय चांगली गाडी पळाली। संतोष मामा आणि मोहित असतील आणि वैभव असतील यांनी एका शब्दावरती बैल दिला आपल्याला। कारण की आज एवढा मोठा बैल आणि एवढ्या मोठ्या मैदानात एका शब्दावरती बैल या ठिकाणी आला, त्याबद्दल पहिले त्यांचे मनापासून आभार मानले लागतील। कारण की बैल हे 100% आपलाच आहे, परंतु त्यात पण आज एवढ्या मोठ्या पायऱ्या अडचणी असून त्यांनी एका शब्दावरती बैल दिला। येणाऱ्या काळामध्ये त्यांचं कुठलंही आदत कोण काही असू द्या, त्या बैलाबरोबर बादशाह 100% पाहणार। कधी त्यांनी फोन करू द्या आणि करून ठेवा आणि 100% त्यांच्या शब्द आपण बैल घेऊन जाणार। आणि आज त्याचा गुरु सुद्धा आज इथं आला होता, त्याबद्दल काय सांगसान? गुरु शिष्य एकत्र आले की त्यांना एक चांगली कायनेटिक एनर्जी प्राप्त होते बकासूरचा। आणि बकासूर असा बैल आहे की तो संपू शकत नाही, स्पीड कमी होऊ शकत नाही। स्पीड तिथं वाढत जाईल, अजून वेगळी तसं स्पीड वाढत जाईल, परंतु स्पीड कमी होणार नाही। आज त्या गाडीने 100% 1 नंबर केला होता, परंतु दोन्ही बैल तशी नियमानं उजव्या खांदीची, त्यामुळं गाडीचा पुढे 3 नंबर आला। कारण की बादशाह पण आज बऱ्याच दिवसांनी मला वाटतं 2 महिन्यात मला वाटतं सुद्धा जावं आज 1 महिन्यानं आज तब्बल बैल आपण डावीनं पावला। बैलाचा खांद उजवा ठाम आहे, परंतु दोन्ही खांदे बैल पब्लिकनं पोहतो, परंतु आज बऱ्याच दिवसानं डावीनं हाणला बैल। त्यामुळं पण तो नाही तर जरी वेगवेगळ्या खांद्याचे बैल असतात तर 100% आज 1 नंबर पाहायला मिळाला असता नक्की तुम्हाला। तरी आज सोन्या इथं आला, सर्व प्रेक्षकांना वाटलं की सोन्या आणि बकासूर पळणार आहे, तरी त्यांना असं वाटलं की एक फेरा किंवा एका जोट्यात दिसतील। त्याबद्दल काय सांगसा? नक्कीच आता माझ्या येणाऱ्या काळामध्ये नक्कीच फेरा आपण टाकतो सोन्या आणि बकासूरचा। वर्षातून आपण याला तरी फेरा आपण टाकतो, त्याबद्दल तुम्हाला येणारा काळात नक्की तुम्हाला फेरा पाहायला मिळेल सोन्या आणि बकासूरचा। सोन्याचा काय थोडा आता एन्जॉय पायाला, बैल पाय थोडा उचलतो त्यामुळं बैल नाही बाहेर काढणार तर फेरा टाकायचं। आणि जरी बैल जरी 3 फेरे नसता पाहिला नसता, प्रमुख आकर्षण आला असताना बकासूरचं, तरी आपण फेरा 100% टाकला असता आज। तर आपल्यासमोर आहे बादशाहचे मालक। तर नमस्कार दादा, काय सांगसान आजच्या विजयाबद्दल? आजच्या विजयाबद्दल सगळ्यात पहिले तर विजय तर आम्हाला तेव्हा झाला की जेव्हा बकासूर आमच्या गळ्यामध्ये पडणार होता आणि आमचं नाशिककरांचं एवढं मोठं भाग्य की महादेवाचा नंदी हा नाशिक जिल्ह्यामध्ये नाव रोशन करायसाठी आमच्याकडे आला। तेच आमच्या आल्यानंतर त्यांनी गुलाल करून दिला, ती तर नंतरची गोष्ट। गुलाल हा त्याच्या नशिबात आयुष्यभर राहणारच आहे, पण त्यांनी नाशिक जिल्ह्यामध्ये येऊन गुलाल केलं, त्याच्याबद्दल आमच्या सगळ्यांकडनं खूप मोठा आनंद आहे। छोट्या ड्रायव्हरने आज कशी गाडी हाणली? छोट्या ड्रायव्हरनी गाडी एकदम अतिशय सुंदर हाकली आणि इतका हसून खेळून होता की त्याला सुद्धा माहीत होतं की ही गाडी राहणार आहे आणि त्याला एवढा कॉन्फिडन्स आणि तेवढा विश्वास होता त्या नंदीवर, बकासूरावर, की बाबा नाही हा आपल्याला विजयाच्या यशावर नेहमी नेईल आणि नेत राहतो। आपल्याला पुन्हा ही जोडी कधी पळताना दिसेल? भविष्यात नक्की विचार करू आम्ही ही जोडी पळवायची। अजून आता तर सध्या आता गुलाल घेतलेला आहे,
अजूनपर्यंत मोहित शेठ आणि आप्पांचं मत घेऊ आपण. आप्पांनी जर ठरवलं आणि मोहित शेठनी ठरवलं तर नक्की ही जोडी परत पडेल. तर मित्रांनो, आपल्याला लवकरच ही जोडी परत पाहताना दिसेल. तर धन्यवाद दादा. जय हिंद, जय महाराष्ट्र, करा हॉनेस्ट.